श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुम्हाला उत्तम परिणाम मिळवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलकडे जास्त लक्ष द्यायला हवे. बिझनेसमध्ये नव्या संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास वाढेल. हे तुमच्या प्रगतीचे संकेत आहेत. तुम्ही नव्या योजनांवर काम सुरू करावे. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल, पण तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये थोडासा वाद कुरबुर होण्याची शक्यता आहे. तुम्ही बोलता वागताना संयम राखण्याची आवश्यकता आहे. तसेच वाद मिटवण्याकडे तुमचा कल असायला हवा. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात पोटासंबंधित समस्यांकडे लक्ष असू द्या. तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष असू द्या. रोज व्यायाम आणि योग करा. तुमची मानसिक स्थिती स्थिर राहील. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार आणि रविवारच्या दिवशी घेऊ शकतात. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे. वृषभ. या सप्ताहात तुम्हाला तुमच्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदाऱ्यांचा भार जाणवू शकतो, पण सध्या त्यामुळे होणारा त्रास तुम्हाला भावी काळात उत्तम फळ देणारा ठरू शकतो. या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर तुम्हाला उच्चस्थानी प्रमोट केली जाण्याचीही शक्यता आहे. या सप्ताहात तुम्ही धीर धरण्याची जास्त गरज आहे. कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा. कार्यस्थळावर सहकर्मचाऱ्यांसोबत उत्तम प्रकारे वेळ गेल्यामुळे मानसिक शांती तुम्हाला लाभेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. गुंतवणूक करताना दक्षता बाळगावी. तुमच्या कुटुंबियांचे सहकार्य तुम्हाला या सप्ताहात लाभणार आहेत. कुटुंबात सुख शांती राहील. तुम्ही आगामी उत्सवाच्या तयारीत जास्त गुंतलेले राहाल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला मानाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. तुम्हाला आरोग्याच्या क्षेत्रात संमिश्र स्वरूपाचे परिणाम मिळू शकतात. काही दिवस बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी. मिथुन. या सप्ताहात तुमचे करिअर जीवन उत्तम राहणार आहे. तुमच्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला यश मिळेल. कामात तुमचा उत्साह दांडगा असणार आहे. तुम्ही तुमचे काम जीव ओतून कराल आणि त्याचे उत्तम फळ तुम्हाला लवकरच मिळेल. या सप्ताहात तुमची सामाजिक क्रियाशीलता वाढणार आहे. नव्या लोकांना भेटल्यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होणार आहेत. सृजनात्मक काम करणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम काळ आहे. तुम्ही स्वतःची व तुमच्या माणसांची काळजी घ्यायला हवी. या सप्ताहात तुमचे धन लाभाचेही योग बनत आहेत. तुमच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे
एकमेकांची भेट न होऊ शकलेल्या प्रेमीजनांची भेट होईल. कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रभाव निर्माण करू शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला लाभेल. या सप्ताहात आरोग्यविषयक आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. अंगदुखी आणि पोटासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, शनिवार आणि बुधवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे. कर्क: या सप्ताहात तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम असणार आहे. जरी तुमच्या कामात काही अडचणी उद्भवणार असल्या तरी तुम्ही धैर्याने व नेटाने कामे पूर्ण कराल व तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर उत्तम फळ मिळवाल. बिझनेसमध्ये भागीदारीच्या नव्या संधी चालून येतील. तुमच्यामध्ये या सप्ताहात एक नवी ऊर्जा संचारलेली असेल. प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला लाभू शकतात. घरात सुख शांतीचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रातही तुम्हाला यश लाभेल, पण त्यासाठी थोडे कष्ट करावे लागू शकतात. तुमच्या कुटुंबात सामंजस्य टिकून राहील. घरात सासूसुनांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध वाढीस लागतील. नात्यात माधुर्य आणण्यासाठी संवाद सुधारावे. समाजात तुमचा व तुमच्या घराचा मान वाढेल. घरात पूजेचा कार्यक्रम असेल. या सप्ताहात तब्येतीबाबत तुम्ही दक्षता बाळगायला हवी. विशेष करून त्वचा आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, सोमवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शिवपिंडीवर जलाभिषेक करणे. सिंह: हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने काही बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागू शकते. तुम्ही बिझनेसमध्ये जोखीम घेण्यापासून दूर राहावे. नवी गुंतवणूक विचारपूर्वक करावी. या सप्ताहात तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, पण कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च करणे टाळावे. तुमच्या प्रेम संबंधात माधुर्य येईल. तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य राखण्यासाठी पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही भूतकाळातील जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची गरज आहे. मनात मातापित्यांच्या सेवेचे भाव कायम राहतील. त्यांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल. सासरकडून तुम्हाला मान-पान मिळेल. या सप्ताहात तुम्हाला तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमचे मन एकाग्र राहील. खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. जंक फूड खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या:
तुमचे करिअर जीवन नव्या उंचीवर पोहोचेल. तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातून एखादी शुभ वार्ता मिळू शकते. बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला तुमचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन उपयोगी पडणार आहे. कार्यस्थळावर तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे, पण मानसिक ताण टाळायला हवा. तुमच्या घरात सुख शांती राहील. तुमच्यासाठी जोडीदारासोबत प्रवास करण्याचा योगही दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या सप्ताहात प्रेमीजनांच्या प्रेमसंबंधात सुधारणा होताना दिसून येत आहे. या सप्ताहात तुमची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला रोज पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शक्यतो बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळायला हवे. महत्त्वाचे निर्णय: मंगळवार, शनिवार किंवा बुधवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवणे आणि दुर्वा अर्पण करणे. तुळा: या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवे प्रोजेक्ट्स मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे मनोबल उंचावेल. बिझनेसमध्ये भागीदारीमुळे फायदा होईल. व्यापार संथ असला तरी त्यात सकारात्मकता राहील. या सप्ताहात तुमच्या संबंधामध्ये सुधारणा होणार आहे. हा सप्ताह तुमच्यासाठी सर्वांगीण प्रगतीचे योग घेऊन येत आहे, पण त्यासाठी तुम्ही धीर बाळगायला हवा. आर्थिक व्यवहारात सावध राहावे. प्रवासाचे योगही दिसून येत आहेत. प्रवासातून तुम्ही फायदा मिळवू शकाल. तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखादा नवा प्लॅन कराल. तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत एखाद्या धार्मिक क्षेत्रात जाण्याची संधी मिळू शकते. सामाजिक कार्यात तुम्ही जोमाने भाग घ्याल व समाजात तुमचा मान वाढेल. या सप्ताहात तुमची तब्येत संमिश्र असणार आहे, पण सर्दी, पडसे, खोकला याचा त्रास होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय: बुधवार, शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: दुर्गा मातेला लाल फूल वाहावे आणि दुर्गा मातेची पूजा करावी. वृश्चिक: या सप्ताहात तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये लाभदायक सौदे होऊ शकतात. व्यापाऱ्यांनी सध्या व्यापार क्षेत्रात थोडे सांभाळून काम करावे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी नवी आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे, पण तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नात्यांबाबत तुम्ही समजूतदारपणे काम करायला हवे. घरातील मंडळींशी कोणत्याही कारणावरून
वाद घालणे टाळावे. घरात एखादा पाहुणा आल्यामुळे आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुम्ही घरच्या मंडळींशी उत्तम ताळमेळ राखू शकाल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी. तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. नियमित व्यायाम करावा. शक्यतो तळकट, तिखट पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय हनुमंताला शेंदूर लावणे आणि हनुमान चालीसा वाचणे. धनु, करिअरच्या दृष्टीने या सप्ताहात उत्तम परिणाम मिळतील. बिझनेसमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. नोकरदारांसाठी हा सप्ताह उत्तम ठरणार आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून एखादा शुभ समाचार मिळू शकतो. व्यापाऱ्यांना काहीशी मंदी जाणवेल. हा सप्ताह तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येत आहे. आर्थिक स्थितीत प्रगती होईल आणि धनलाभाच्या नव्या संधी चालून येतील. कार्यस्थळावर सहकर्मचाऱ्यांसोबत उत्तम ताळमेळ घालू शकल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्या प्रेम जीवनात स्थैर्य राहील. कुटुंबियांसोबत मौज मजा करण्याची संधी तुम्हाला लाभेल. तसा कुटुंबियांशी एखाद्या प्रॉपर्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण तरीही तुम्हाला त्यांचा संपूर्ण पाठिंबा असणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात स्थैर्य राहील. कुटुंबियांसोबत मौज मस्ती कराल. तसं कुटुंबियांशी एखाद्या प्रॉपर्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण तरीही त्यांचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल. मुलांकडून एखादी सुखद बातमी कळू शकते. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे. बाहेरचे खाणे टाळायला हवे. या सप्ताहात अंगदुखी तसेच पोटदुखी सतावू शकते. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि शक्य झाल्यास उपवासही करावा. मकर, या सप्ताहात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागू शकतात. ऑफिसमध्ये सिनियरसोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कार्यस्थळावर तुम्ही विरोधकांबाबत सावध राहायला हवे. व्यापाऱ्यांसाठी हा दगदगीचा काळ असणार आहे. तुम्ही धैर्याने काम करण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात अडचणी येण्याची शक्यता आहे, पण तुम्ही ते यशस्वीपणे दूर करू शकाल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी आणि कोणत्याही स्थितीत मानसिक संतुलन ढळू देऊ नका. तुमचे कौटुंबिक जीवन संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापामुळे तुमच्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. तसेच घरात वादग्रस्त स्थिती उत्पन्न होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. अचानक तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. शक्यतो या सप्ताहात मानसिक ताण टाळण्यासाठी तुम्ही योग व ध्यान धारणा करावी आणि सध्याचे वातावरण पाहता तुम्ही वाहन सावकाश व काळजीपूर्वक चालवावे.
तसेच तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, बुधवार किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिदेवाला सरसोचे तेल वाहावे. कुंभ नोकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. त्यांच्या कामात नवी आव्हाने येतील, पण ते ती यशस्वीपणे पार करतील. बिझनेसमध्ये नवी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कसून अभ्यास करणे गरजेचे आहे. या सप्ताहात तुमच्या सामाजिक जीवनात कार्यशीलता वाढेल. नवे मित्र जोडले जातील, तसेच नव्या संधी चालून येतील. सामाजिक जीवनात तुम्हाला मानाचे स्थान मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. प्रेमीजनांच्या प्रेम जीवनात संतुलन बनून राहील. नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवावा. घरात असलेली कोणत्याही प्रकारची अशांती दूर होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाबाबतचे कर्तव्य व्यवस्थित जाणू शकाल. या सप्ताहात पोटासंबंधित समस्या तुम्हाला सतावू शकतात. त्यामुळे तुम्ही आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. खाण्यापिण्याकडे लक्ष असू द्या. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी गरिबांना काळे तीळ दान करावेत. मीन तुमच्या कार्यक्षेत्रासाठी या सप्ताहात उत्तम संकेत मिळत आहेत. तुम्हाला कार्यक्षेत्रात कामाच्या नव्या संधी मिळतील. तुम्ही करीत असलेल्या बिझनेसमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सृजनात्मकतेत वाढ होईल. तुम्ही तुमच्या कौशल्याच्या बळावर मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती करू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जाऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, पण गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांसाठी पैसा खर्च करावा लागेल. तुमच्या स्पष्ट वक्त्या स्वभावामुळे तुम्ही नातेवाईकांपासून दूर राहू शकता. आई वडिलांसोबत एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. या सप्ताहात तुमची तब्येत संमिश्र राहणार आहे. मानसिक शांतता टिकून ठेवण्यासाठी ध्यान धारणा करावी. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय गुरुवारी उपवास करणे आणि पिवळी वस्त्रे धारण करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.